13 मे रोजी स्त्रींचा हुंकार या भव्य सभेचं आयोजन दर्यापूर येथे करण्यात आलेलं आहे आणि माझ्या पाठीमागं हे सभेची पूर्वतयारी आहे. कशा पद्धतीनं नियोजन या सभेला केला गेलेला आहे आणि हा जो परिसर आहे कन्या शाळेचा ग्राउंड, ह्या परिसरामध्ये या सभेचे आयोजन केलेलं आहे 7 वाजता आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं तयारी या सभेची सुरू आहे. या सभेला संबोधन करणार आहे काजल दीदी हिंदुस्तानी, जे की हिंदुत्व प्रवक्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि जे शिवसेना शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख होते माजी गोपाल पाटील अरबट, त्यांचा वाढदिवस उद्या आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तच या सभेचं आयोजन केलं गेलेलं आहे. सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख. आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि दर्यापूरमध्ये खास करून उद्या जे 13 मे आहे, 13 मेला शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाचं नाव आहे हुंकार महिलांचा स्त्रींचा. त्या संदर्भात कशा पद्धतीनं नियोजन झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचा मेन उद्देश काय आहे ते आपण जाणून घेऊ. काजल दीदी हिंदुस्तानी ह्या कार्यक्रमाच्या प्रवक्ता आहेत आणि त्या दर्यापूर नगरीमध्ये येणार आहेत. आपल्यासोबत आहे अश्विनीताई, एकंदरी ह्या कार्यक्रमाचा उद्देश काय आणि का आयोजित केलेला आहे? कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त महिला ज्या आता हे प्रकार वाढले आहे, लव जिहाद, आपलं हिंदू धर्मांतर, तर या संबंधित ज्या महिलांचं शोषण होत आहे त्यापासून आपल्याला महिलांना संघटित करून एकत्र करून पराक्रमी बनवून यापासून आपल्याला दूर करायचं आहे, ह्या सगळ्यांपासून वंचित करायचे आहे. त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. साधारण ताई, आता जे तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, साधारण किती महिला या कार्यक्रमाला जुटतील असं तुम्हाला वाटतं? जास्तीत जास्त म्हणजे जवळपास हजारोच्या संख्येने महिला इथे संघटित होईल. म्हणजे आमचा प्रयत्न तोच आहे की आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही हे म्हणजे प्रत्येकाजवळ हा संदेश पोहोचवला आहे की जास्तीत जास्त प्रमाणात महिला आणि मुली, कॉलेज गोईंग मुली वगैरे ज्यांना जास्त या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलं आहे आणि हजारोच्या संख्येने महिला उपस्थित राहील कार्यक्रमात. महिलांना आता उद्या कार्यक्रम आहे ताई, महिलांना काय आव्हान करणार आहात तुम्ही? आजच्या काळाची गरज पाहता महिलांसाठी हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय आवश्यक होता घेणे कुठेतरी. ॲक्च्युली उद्या म्हणजे 13 तारखेला गोपाल अरबट यांचा वाढदिवस असतो. दरवर्षी आपण त्या दिवशी काहीतरी समाजकार्य करत असतो, म्हणजे जेणेकरून अपंग मुलांना सायकल वाटप करतो, ज्या विधवा महिला आहेत त्यांना शिलाई मशीन देतो आणि बाकी इतर महिलांना साडी चोळी देऊन आपण सन्मानित करत असतो. पण यावर्षी आमचा उद्देश असा होता की आतापर्यंत नाही, पण आता आपल्या जिल्ह्यामध्ये ही जी प्रवृत्ती आहे ही एक राक्षसी प्रवृत्ती जास्त प्रमाणात डोकं वर काढते आहे आणि आपल्याला याच्यापासून आपल्या महिलांना म्हणजे आपल्या महिलांचं रक्षण झालं पाहिजे, आपल्या मुली, आपल्या आया बहिणी सगळ्यांचं जेणेकरून रक्षण झालं पाहिजे. त्यासाठी आपण हा एक प्रकारचं काउन्सेलिंग, समजा काजल दीदीचं ज्या एक प्रखर वक्त्या आहे हिंदुत्ववादीबद्दल ज्या प्रखरपणे बोलतात, तर त्यासाठी आपण ताईंचं एक आपल्या इथे ठेवलेला आहे हा कार्यक्रम, वक्तव्य कार्यक्रम, तर त्याचा नक्कीच फायदा होईल आपल्याला. तर उद्याच्या कार्यक्रमासाठी मी सर्व महिलांना एक आवाहन करते की आपल्या हिंदू महिलांनी सुरक्षित, संघटित आणि पराक्रमी व्हायसाठी उद्याच्या कार्यक्रमाला आवर्जून यायचं आहे. सगळ्या आया भगिनींना पण हे विनंती करते की त्यांनी आपल्या मुलींना घेऊन उद्या कार्यक्रमाला संध्याकाळी 7 वाजता कन्या शाळेच्या ग्राउंडवर दर्यापूर येथे आवर्जून हजर राहावे. त्या अश्विनीताई अरबट, जो उद्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे हुंकार स्त्रीचा, त्या कार्यक्रमाला ताईंनी जे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील महिलांना आवाहन केलेलं आहे की सर्वात जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शावी. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जोडून राहा. सह्याद्री न्यूज करिता सूरज देशमुखसह रवी नवलकार, दर्यापूर.